शहाद्यातील प्रसिद्ध डॉक्टर प्रदीप कुमार पटेल यांचे चिरंजीव डॉक्टर निखिल कुमार पटेल यांच्या पीयूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकच्या शाखेचे उद्घाटन सोहळा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे चेअरमन दीपक बापू पाटील, अँकोलॉजी अँड रोबोटिक सर्जन डॉक्टर राज नगरकर, माजी नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील, कार्डिओव्हास्क्युलर अँड थॉरेसिक सर्जन डॉक्टर नितीन कोचर, हृदयरोगतज्ञ डॉक्टर दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्यात राजकीय तसेच सामाजिक वैद्यकीय समुदायातील प्रमुख व्यक्ती यांनी देखील उपस्थित राहून पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्यात। यावेळी अनेक मान्यवरांनी डॉक्टर प्रदीप कुमार पटेल यांनी अनेक वर्षापासूनच्या शहाद्याच्या आरोग्य विश्वात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पीयू हॉस्पिटलचे अभिनंदन केले आणि डॉक्टर निखिल कुमार पटेल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। शहादा येथे दिनांक 27 एप्रिल 2025 रविवारी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पीयूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक नाशिक यांच्या शाखेचे उद्घाटन शहादा येथे पार पडले। यावेळी पीयूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे डॉक्टर निखिल कुमार पटेल व डॉक्टर दिलीप पाटील यांनी हृदयरोगापासून बचाव व आधुनिक उपचार पद्धती यावर मार्गदर्शन केले, तर न्यूट्रिशनिस्ट व कार्डियाक रिहॅब थेरपिस्ट सिमरन निखिल कुमार पटेल यांनी हृदयरोगांसाठी आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले। उत्तम महाराष्ट्रातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट असलेले पीयूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक नाशिक येथील इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट डॉक्टर निखिल कुमार पटेल हे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी शहादा येथील पीयूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक स्वामी समर्थ मंदिराजवळ मोहिदा रोड येथे उपलब्ध राहतील। नाशिकमध्ये प्रथमच कार्डियाक रिसिनक्रोनायझेशन थेरपी ही सर्जरी प्रथमच डॉक्टर निखिल कुमार पटेल यांनी 1 महिन्यापूर्वीच केली। आधी या रुग्णांना मुंबई किंवा पुणे येथे सर्जरीसाठी पाठवावे लागत होते। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। आजच्या जीवनात, आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ऐकायला भेटतं की तो माणूस एकदम चांगला होता आणि एकदम त्याला हार्ट अटॅक आला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। पण हे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण टाळू शकतो जर वेळेवर आणि व्यवस्थित उपचार जर घेतला किंवा वेळेत आपल्याला जे काही गोष्टी लक्षात आल्या तर आपण ह्या सर्व गोष्टी टाळू शकतो। तर यासाठी लागणाऱ्या सर्व प्राथमिक सुविधा व योग्य सल्ला आपल्याला पीयूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकच्या मार्फत शहाद्यामध्ये आता उपलब्ध करून आम्ही देत आहोत। आता आजच्या दिवशी मी तुम्हाला हृदयाबद्दल काही अतिशय बेसिक गोष्टी सांगू इच्छितो। ते म्हणजे हृदय म्हणजे काय असते, त्याची कार्यप्रणाली तपासण्या ज्या आपण करू शकतो हृदय कसं आहे ते माहीत करून घेण्यासाठी, प्लस अजून आता काही नवीन पद्धती आल्या आहेत हृदयविकाराचा उपचार करण्यासाठी, त्याबद्दल मी आज बोलणार आहे। तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की हृदय म्हणजे काय। हृदय म्हणजे एक मुठीच्या आकाराचा अवयव आहे जो आपल्या शरीरात कंटिन्युअस पंपिंग करत असतो। जवळपास प्रत्येक मिनिटाला 60 ते 100 वेळेस तो पंप करत असतो। हृदयाला 4 कप्पे असतात, त्यात डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते आणि उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते। आता शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त म्हणजे काय? शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजन रिच ब्लड, तेव्हा त्यातलं ऑक्सिजन ते अवयव काढतं आणि बाकीचं जे ब्लड असतं ते पुढे जातं जे अशुद्ध असतं। हे अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचं काम असतं, खूप ऍड करतो आणि त्याने रक्त शुद्ध करत असतो। आता ह्या सगळ्यांमध्ये हृदयाचं काम सगळ्यात महत्त्वाचं। हृदय म्हणजे एक मोटरप्रमाणे काम करत असतं। आता शरीरातील जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये येतं आणि तिथून ते पंप शरीरात सर्व अवयवांना देणार। आता जे हृदय सगळ्या शरीराला अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त प्रोव्हाइड करत आहे ते स्वतःला सुद्धा ऑक्सिजनची गरज असते आणि त्याच्यासाठी त्याला 3 रक्तवाहिन्या असतात। जेडी म्हणजे ती सगळ्यात महत्त्वाची असते जी हृदयाच्या 50 ते 60% भागाला रक्तपुरवठा करत असतं। आता यानंतर आपण बघूया हृदयविकाराची लक्षणं काय। आता सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे छातीत दुखणे। आता बऱ्याचदा आपल्याकडे पेशंट येतात की डॉक्टर मला छातीत दुखतंय, छातीत दुखतंय, कधी कधी छातीत वजन ठेवल्यासारखं वाटतं किंवा छातीत काहीतरी जळजळ झाल्यासारखं वाटतं। त्याचबरोबर कधी कधी आपण शांत बसलेले असताना एकदम घाम आला आणि शरीर एकदम चिंबवलं झालं। नॉर्मल आपण काम करत असताना घाम येणं नॉर्मल आहे, पण आता मला पायऱ्या चढल्यानंतर एकदम दम लागतो। वेळेत ट्रीटमेंट न भेटल्यास पेशंटचा जीव दगावू सुद्धा शकतो। दुसरं म्हणजे काही पेशंटला 70% 80% काहीतरी ब्लॉक असतात। त्या पेशंट जेव्हा रेस्टिंग असतात, जेव्हा काही शांत बसलेले असतात, काही करत नाही, तेव्हा त्यांना काहीच त्रास होत नाही। पण जेव्हा ते चालतात किंवा जेव्हा ते पायऱ्या चढतात काहीच होतं लागत असतं। हे जास्त रक्त मिळण्यासाठी नॉर्मल जेव्हा रक्तवाहिन्या नॉर्मल असतात तेव्हा रक्तपुरवठा पूर्ण होतो। पण सपोज तिथं जर 70% ब्लॉक आहे तर आधीचे 100 ml ब्लड भेटत होतं त्याचं मॅक्झिमम 120-130 ml होईल। पण कशामुळे येतो? हृदयविकारात झटका याचे महत्त्वाची कारणं म्हणजे
हाय BP, त्याच्यानंतर शुगर म्हणजे डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल, हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आता बऱ्याच लोकांना असतं काही नाही शुगर लागेल तर आपण व्यायाम केल्याने कमी नाही होणार, मग तो माणूस आठवड्याभर रेग्युलर व्यायाम लक्षात येत असतात. आता हृदयाची पंपिंग नॉर्मल आहे म्हणजे मला हृदयाचा आजार नाही असं नाही. हृदयाची पंपिंग कमी असताना डेफिनेटली काहीतरी आजार आहे म्हणून हृदयाची पंपिंग कमी झाली आहे. तो आणि ECG नॉर्मल आहे म्हणून माझं हृदय पूर्ण परफेक्ट आहे असं नसतं. जर आपल्याला सिम्पटम्स असतील तर आपण पूर्णपणे इव्हॅल्युएट करायला हवं. पुढची टेस्ट असते स्ट्रेस टेस्ट. जेव्हा आपण नॉर्मल हृदयाला रेस्टिंग स्टेटला हृदयाला जास्त रक्तपुरवठ्याची गरज नसते, पण जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा रक्तपुरवठ्याची रिक्वायरमेंट वाढते आणि ती टेस्टसुद्धा 70 ते 80% रिलायबल असते. त्यातही 20 ते 30% पेशंटमध्ये म्हणजे स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह असताना पण हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असताना ज्यांचं वय 40पेक्षा जास्त आहे त्यांनी करायलाच पाहिजे असं नाही, पण एकदा रुटीन चेकअप केलेलं कधीही चांगलं असतं. कारण आजकाल 35-40 वर्षाच्या लोक मृत्यू झाले त्यांनी या तपासण्या करून घ्यायला हव्या. त्यानंतर ज्यांना रिस्क फॅक्टर आहे, डायबिटीस, BP, कोलेस्ट्रॉल किंवा ज्यांना स्ट्रेसफुल लाईफ जास्त आहे किंवा ज्यांना व्यसन आहे त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या तपासण्या करून घ्याव्या, जेणेकरून आपल्याला काही आजार असेल तर वेळेत लक्षात येईल आणि आपण त्याचा उपचार करू शकतो. आत्ता यानंतर शेवटचं म्हणजे नवीन उपचार पद्धती म्हणजे काय आहे. त्यात आपल्याला लक्षात येतं की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत का नाही आहे. सपोज ब्लॉकेज नाही आहे तर काही ट्रीटमेंट करायची गरज नाही, पण ब्लॉकेज असतील तर 40-70पेक्षा कमी असेल तर मेडिसिनने क्युअर होऊ शकतात. 70 किंवा 70पेक्षा जास्त असेल तर आपल्याला पुढचं ट्रीटमेंट करायला लागतं. त्यात ट्रीटमेंट म्हणजे अँजिओप्लास्टी करू शकतो. अँजिओप्लास्टी म्हणजे आपण एक स्टेंट टाकत असतो ज्याने ब्लॉक आपण ओपन करायचा प्रयत्न करत असतो. त्यातही काही ब्लॉकेज असतात म्हणजे कॅल्शियम जमा झाल्यामुळे किंवा काही सडनली हृदयाची गती कधी खूप जास्त वाढते, ज्याला व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणत असतो. आपण टीव्हीत बघत असतो की छातीला शॉक देतात किंवा काय, तर तो शॉक जर वेळेत भेटला म्हणजे व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आल्यानंतर ते डिटेक्ट करतं की अबनॉर्मल रिदम आहे का, हार्ट रेट खूप वाढला आहे का, आणि जर त्याला वाटलं त्याच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये ते बसलं तर ते या सर्व गोष्टी आपण आजच्या नवीन कार्डिओलॉजीमध्ये या सगळ्या नवीन गोष्टी टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. यातल्या काही प्राथमिक तपासण्या या आपण एवढं ठीक आहे. आता यानंतर मी जोंधळे सरांना पुढील सांगतो. धन्यवाद डॉक्टर. ये कभी दगा देगा पता नहीं, इसलिए दिल की बात कहने वाला डॉक्टर यहाँ है जो दिल की धड़कन समझकर भी आपको कुछ हिदायतें यहाँ पर देना चाहता है. निश्चितच या गोष्टी आपण गंभीरतेने घेत आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात. हे केवळ एक क्लिनिक नव्हे तर हृदयासाठीची एक नवीन संजीवनी आहे. इथे आम्ही फक्त रुग्णांचा उपचार करत नाही तर त्यांना हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकही करतो. व्यायाम करून आपण त्याला पूर्णपणे टाळू शकतो व झाल्यास त्यावर नियंत्रणही ठेवू शकतो. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आता हृदयविकाराची कारणं कोणती असतात तर स्ट्रेस, हायपरटेन्शन, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड. तर स्ट्रेस म्हणजे तणाव वाढल्यास हृदयविकाराचा धोका हा वाढतो. जे व्यक्ती जास्त प्रमाणात ताण घेतात, विशेषतः स्पर्धात्मक आणि ॲग्रेसिव्ह स्वभावाचे, त्यांना हृदयविकाराचा धोका हा 4 पट जास्त असतो. का तर जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरात 2 प्रकारचे हॉर्मोन सिक्रीट होतात, एक ॲड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल, जे आपल्या हृदयाची गती वाढवतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका हा वाढतो. तर त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही रोज ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी मेडिटेशन केलं पाहिजे. आणि त्याबरोबर आहारात तुम्ही चिया सीड्स, अक्रोड, डार्क चॉकलेट अशा प्रकारचे पदार्थ हे तुम्ही घेतले पाहिजे. का जास्त असतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त हे खूप वेगाने आणि दाबाने वाहतं, त्यामुळे हृदयाची मेहनत ही डबल होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका हा वाढतो. तर अशा वेळेस तुम्ही मिठाच्या आणि तेलाचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे आणि आपल्या आहारात अशा वस्तूंचा समाविष्ट केला पाहिजे जे रक्तवाहिन्या सैल करतं आणि रक्तदाब हा कमी करतं. तर असे पदार्थ कोणते तर तुम्ही तुमच्या आहारात केळी, बीटरूट, कडधान्ये, पालेभाज्या अशा प्रकारच्या पदार्थांचं तुम्ही सेवन केलं पाहिजे. आता तिसरं कारण म्हणजे डायबिटीज, मधुमेह. आजकाल मधुमेह खूप कॉमन गोष्ट झाली आहे, पण ज्यांना त्याचा त्रास असतो त्यांना हृदयविकाराचा धोका हा 2 पट जास्त असतो. का तर जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही दीर्घकाळपर्यंत जास्त असते तेव्हा
ती आपल्या हृदयाच्या स्नायूंना नुकसान पोहोचते आणि रक्तवाहिन्या आतून खराब होतात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका हा वाढतो. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या आहारात लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ घेतले पाहिजे. ते पदार्थ म्हणजे कोणते? तर ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस अशासारखे पदार्थ. त्याचबरोबर तुम्ही आहारात दालचिनी, मेथीदाणा, लसूण जे नैसर्गिकरित्या आपल्या ब्लड शुगर हे कमी करतं. त्याचबरोबर तुम्ही फळांमध्ये पपई, पेरू, जामून अशा प्रकारच्या फळांच्या तुम्ही सेवन केलं पाहिजे. आता शुगरच्या पेशंटला कसं असतं, गोड खाण्याची क्रेविंग्स ही जास्त होते नॉर्मल माणसांपेक्षा. ते खूप प्रयत्न करतात टाळण्याचा, पण कधी कधी त्यांच्याने कंट्रोल होत नाही. तर अशा वेळेस त्यांनी थोडंसं गोड खाल्लं तरी चालेल, पण त्यासोबत त्यांनी फायबरयुक्त पदार्थ घ्यावे. आता उदाहरणार्थ तुम्हाला शिरा खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही अर्धा वाटी शिरा घेऊ शकतात, पण त्याबरोबर तुम्ही त्याच्या आधी तुम्ही एक गाजर आणि एक काकडी घ्या, जेणेकरून तुमच्या रक्तातील शुगर ही एकदम स्पाइक होणार नाही. तर आता आंब्याच्या सीझनमध्ये सर्वांच्या आंबा खाण्याची खूप इच्छा होते आणि आपलं लोक कसं म्हणतात, काय नाही हो, एक वाटकी खावा ती सुद्धा, पण ते एक वाटकी खावा ती खूप काहीतरी शकत. म्हणून आंब्याच्या रसात टाळावा शक्यतोवर, पण खूप इच्छा झाली तर तुम्ही आंब्याची फोड घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड स्प्रिंकल करून खा, जेणेकरून तुमच्या रक्तातील शुगर ही एकदम स्पाइक होणार नाही. त्याचबरोबर चौथे कारण म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. आपल्या रक्तात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक HDL असतं आणि एक LDL असतं. HDL मध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असतं, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असतं, म्हणून त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. आणि LDL मध्ये त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीन हे कमी असतं, म्हणून त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये LDL, मोहरीचे तेल आणि तेलामध्ये एक महत्त्वाचे म्हणजे तेल हे तुम्ही सतत बदलून वापरावेत, किंवा मग तुम्ही दोन तेल मिक्स करूनही घेऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्ही सनफ्लावर तेलासोबत मोहरीचे तेल मिक्स करू शकतात, शेंगदाण्याच्या तेलासोबत तुम्ही तिळाचे तेल मिक्स करू शकता. तर असं का? कारण वेगवेगळ्या तेलांमध्ये वेगवेगळे फॅट्स असतात आणि त्यामुळे ओमेगा 3 आणि ओमेगा 6चा समतोल हा राखला जातो. त्याचबरोबर HDL वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदाम, अक्रोड, सोयाबीन्स, टोफू अशासारखे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकतात. त्याचबरोबर ट्रायग्लिसराईड जे आपल्या रक्तातील एक प्रकारची चरबी असते, ते वाढल्यासही हृदयविकाराचा धोका हा वाढतो. जेव्हा आपण एक्सेस अमाऊंटमध्ये ग्लुकोज इंटेक करतो तेव्हा त्याचे रूपांतर ट्रायग्लिसराईडमध्ये होतं आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका हा वाढतो. तर ते कमी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिड युक्त पदार्थ म्हणजेच उदाहरणार्थ आळशी 3 ते 4 अक्रोड हे घेतले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, चवळी, मुगाची उसळ अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. आणि त्याबरोबर एक महत्त्वाचे म्हणजे रोज तुम्ही 30 मिनिटं तरी वॉकिंग ही केलीच पाहिजे. तर अशा प्रकारे आपण योग्य आहार ठेवून हृदय हे निरोगी ठेवू शकतो. एक रिहॅबिलिटेशन नेमकं असतं काय? तर हृदयविकारानंतर किंवा प्रोसिजर नंतर रुग्णाला परत सामान्य जीवनात आणणारी एक मार्गदर्शक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यायाम प्रशिक्षण, आहार सल्ला, तणाव नियंत्रण आणि संपूर्ण जीवनशैली सुधारणा या गोष्टींचा समावेश होतो. रेग्युलर व्यायाम करणं हे हृदयासाठी खूप महत्त्वाचे आहे. स्टेन बसवलेल्या व्यक्तीने जर कधी 6 महिन्यांपर्यंत रेग्युलर व्यायाम केला तर त्या स्टेनच्या जागी रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता ही खूप प्रमाणात कमी होते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही रेग्युलर व्यायाम करतात तेव्हा तुमच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे तुम्हाला दम लागण्याचा त्रास हा कमी होतो. त्याचबरोबर जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक पदार्थ तयार होतो, ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या रिलॅक्स होतात आणि ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपर होतं.